का हो सुषमा? काल काल तुमचे बाबा लस कल्ला करत काही कायची सही पाहिजे हो? काय 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 इकून घेऊन राहिले का? काय घेऊन राहिले माझ्या जलाराम भाऊ? नाही तुमच्या सहीचं काय गरज म्हणजे काय माय बाई? काय गिफ्ट देतात की माय तुम्हाला? काही देतील माय. तुमचा भाऊ तसा लय मोठ्या मनाचा आहे. तुमचे आई बाप आहे बाई अजून. आई बाबा असल्यावर माय बाई लेकीची कोणती बी हौस पुरी होते. माय काही हिसा गिसा देऊन राहिले का तुम्ही? घेऊन राहिला का जी? नाही जसं मा कानार आलं बरं माय मला काही माहित नाही माय. मी आलती माय खरकट पाणी फेकायला तर तुमच्या बाबाचा आवाज यायचा म्हणून मी जसं कानोसा घेतला तो म्हणलं माय जाऊ दे माय अशीन काही. आता बाई तुमचे बाबा आहे, तुमची आई आहे, तुमचा भाऊ बी साजरा आहे माय. दिन म्हणलं माय तुम्हाला हिस्सा. नाही तर आमच्या घरचं सारखं आहे का माय? आम्हाला तर माय माहेरात जायचे उजागरी नाही. हिस्सा गिसा घेऊन राहिला का सुषमा? नाही म्हणजे मी नाही म्हणतो पण माझे बाबाच म्हणतात घे म्हणतात बाई. जेवढं पोराचं तेवढं आलं. तसं जलारामचं की नाही म्हणणं नाही बरं. मोठी गेली मी इले वैखतच नाही आणि त्या जलारामले वैखत नाही. जी बाबा इले देतात 1000 रुपयाची काही साडी नाही घेत तिला 500 रुपयाच्या साडीत गुंडाळतात सुस्मिले आणि मोठी म्हणे माझ्या बाबा देतात आणि माझा भाऊ देते. हेच भांड करून राहिली ती. आम्हाला काय ऐकू येत नाही काय? हा मिनतीले कानं असतात म्हटलं. हिची घराची भीत ना घराची भीत एकच. कानं सांगितलं समजा ऐकू येते. 5-6 दिवस झाले गती तमाशा करून राहिली सुस्मी सहीसाठी आणि मोठी म्हणते मी नाही घे. असंच लोक असतात टाकाले जाऊन भांडेला पोतात. नाही माय तुम्ही काय नाही घेसान माय. दिलं तर का कोणी नाही म्हणतस ते. काय घेऊन राहिल्याची नाही घरात तर काही लय मोठा काही बंगला नाही. इकून भीत पडते तर तिकून भीत पडते माय. पावसाळा याच्या पहिले दोघे नवरा बायको मारे माहिती घमिले घेऊ घेऊ पैतात माय लिपेली. आता तर गवंड्याचं कुटार घेतलं होतं तिनं माझोडून. तिकडे लिपली ना सबन खंगर झालं. मग घरात तर काही नशीनच. घर गिराचा हिस्सा घेता का वावरातला घेता म्हणलं? वावरातला घेसा नाही अजी म्हटलं सुषमा बाई. मग माय त्या तेच राहून तर सगळं करून घेतलं जसं. आता जलारामच्याच हिशातला हिस्सा घेता का तुम्ही? तेच राव बी देतात का तुम्हाला? माय बाई त्या बाई देतात का माय? पद्मावती पद्मावती उभी नाही करत कोणाले. उसनं नाही देत. भली हलकट आहे तुमची मोठी भाऊज आहे. लयच कमीन म्हटलं हुसण्याला गेलं ना तोशी दाखवते जसं काय आपण कुठचं तिच्या घरचं निर्लग्न बापाच देत नाही का? ते काय तुम्हाला हिस्सा देणार आहे? देते का पद्मावती बाई हिस्सा? मी त्याला काय मागू? मा बाबाच्या याच्यातलं घेऊन राहिली मी. या जलारामच्या याच्यातलं मी घेत नाही. मला काय करावं लागते? मा बाबाचं नाही का 2 एकर त्यातलं वांगी 1 एकर मला 1 एकर आपस दोघं भाऊ वाटून घेऊ का? एकटं कोणी घेऊ? मला काय करावं लागते? माय हो का? असं का? असं का? हो 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 माय तुमच्या आई बाबाच्या नावानं 2 एकर आहे नाही. हो माय तुमची आई सांगते ना. असं का? मग तुझं मला जलाराम भाऊच वाहून राहिले ना काय? जानकीच तर वाहते ना ते. असं का? त्यातला 1 एकर घेता नाही? हो पुरते मग काय तर. तुमचा काही हिस्सा नाही काय? लेकी बाईचा का नसते काय? मग माय बाई समजायचं असते म्हणलं. एवढा मोठा अमिताभ बच्चन त्यानं दिला म्हणलं. कोणी भी घेतली? पोरीला अर्ध पोराला अर्ध दिलं म्हटलं त्यानं. आता त्याचं पाहिलं लय मोठं माय समुंदर. आपलं डबकं जरी असलं तरी आपल्या डबक्यातला एक गळवा काढून घ्या म्हणलं. कम नाही का? हक्क आहे आपला. बरोबर आहे की वहिनी? वहिनी तुम्ही बी घेता की काय? घेत माय काही बी? आम्ही नाही घेत माय बाई. आम्हाला मला भाऊ पाहिजे हो बाई. काहीच म्हणा बाई. माय दारात येते मा भाऊ म्हणले बा न बोलावता येते म्हणलं. दर महिन्या 2 महिन्यात मा भाऊ हजर असते. विचारा नाही का तुमच्या आईले? अव मागच्या बारीनं मला सर्दी खोकला आलता. फक्त माझ्या फोनवर आवाज त्याला घनघन गेला तर बा बाई भाऊ सारे कामं सोडून आला. बाई तू बी मारायस का? मॅनलर बापा काय नाही ना सर्दी झाली. काय हिस्सा घेता माय त्याचा? त्याच्या प्रेमातच हिस्सा पाहिजे मला. असा पैद धावत आला माझ्यासाठी झालं. माय भाषी लय जीव लावतात. तशी भाऊजाई म्हणसान 1 नंबरची हलकट तोंडाची आहे. तिच्या तोंडा इकडे पाहा नाही वाटत. पण माय भाषे मा भाऊ लय साजरा आहे ना. काय खाऊन हिस्सा घेऊ माय मी? गुटी पाप खेळू ते. हो बरोबरी आहे. उंदर तोंडे बरोबरी आहे तरी आमचं खाऊन राहिली. निर्लज्ज तोंडाची तुला पुरणार नाही म्हणा. फुटून निघीन म्हणा. जानके सारं मला लेकरायचा हिस्सा खाशी ना तर फुटून निघीन. तुला पुरणार नाही म्हणा. साजरे सई दे म्हटलं तर लागे इतकी तमाशा करून राहिली. 1 एकर वावर पाहिजे तुले. अव ने ना म्हणा मा 1 एकर नेशील तर 10 एकर चाललं जाईन म्हणा. भिकेले लागशील म्हणा सुसने तू. जानकीचा सराप आहे तुले. जानकीचा सराप मा लेकराच्या ताटातला जर उचलून नेशील ना तर तोले तर लेकर भिकेले लागतील. आता कोणी काही म्हणू मला. माझ्या घरातला हिस्सा घेऊन राहिली का? लय लय अब्जपती आहे का हिचा बाप? मोठी गेली. मा सासरा बी द्यायला तयार नाही बरं. पण हे कुत्री ही आली होती लाड चाटेली. नाही वावरात नाही गेली. आता पाहुणे आहेत ना घरी. म्हणलं पाहुण्याच्या पावनचावरच करत बसा. सुषमा बाई चला ना जेवायले. भूक लागली असेल ना? घे गिळून काय होती आई ती. चला म्हटलं जेवायले. हो येतो. आता घंटाभर बोलून राहिली वहिनी आल्या तर. जा घ्या जेवून. तुम्हाला लय भूका लागल्या असतील तर चालते. मग मला लय भूक लागली बाई. सकाळून तुम्ही केला नाश्ता. साजरा दोघी मायली की पेटाच्या पेटा भरू भरू. मला काही भेटला नाही. आता मी जेवतो. मग तुम्ही जेवता तुमच्या हिशोबानं. ओ माय बाई जानकी तर आग बबुलाच होईल. आता सुस्मीचं काही खरं नाही. ही शेवटचाच पावनचा हाय वाटते बोलाटे सुषमा बाईले.
आता काही जानकी दारात उभी नाही करत सुषमा बाईले. घे म्हणा एक एकर तुला लय जन्माले पुरते. भाऊ उभा नाही करत, भाऊजे काय उभी करणार आहे तुले? भाऊजे तर तुले थाऱ्यावरही नाही ठेवत म्हणा. सोपं नाहीये भावाचं खाणं. भाषे आहे, भाषे आहे. लाज वाटते का सुस्मीला? काय आपल्याला काय करायला लागते माय? आपल्याला काय घेणं माय बाई? आपलं काय माय बाई? पण जानकी काही आता सुस्मीले काही आता बाई 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 काही करत नाही बाई. आता साजरी चाबूक दाखवते. जानकी का कमी आहे? हा पाव नाही का येते का? येत नाही काय सांगा? त्याला वाटत असेल नाही तर बरं भेटते गिळाले तर घ्या गिळून. काले आपण जाऊन तर हे करा. होई म्हणून नाही म्हणून आलं फुकटचं तर कोणाला नाही नसते. कोणाला पाहिजेच म्हणून येऊन नशीन राहिला. नाही तर इतक्या खेप फोन केला की बातच लागे पाहुणा येत जाय. इले समजावून सांगे या डोंबळ्या तोंडाची घेऊन जात जाय. आता तर पाहुण्याचं तोंड नाही दिसून राहिलं. मगापासून फोन केला फोन नाही आला ना अजून इले. म्हटलं इले फोन तर करेन सुस्मीले कमीत कमी. बायकोले झापीन जरसं काही सांगेन समजावून. मला तर वाटते पाहुण्याला वाटते की घ्या स्वतःच्या खिरीवर तूप सांडून खा म्हणा. खा आमचं एक एकर खाल्ल्यानं काही तुमचं पोट नाही भरणार आणि आम्ही काही भिकेले नाही लागणार म्हणा. हाय मा मनगटात दम. अजून 10 एकर कमावीन म्हणा मी. पण मा एकर जर तुम्ही खासान तर तुम्हाला पुरणार नाही म्हणा. किती वाकडता त्या पाहुण्याला फोन केला. अजून बी फोन नाही केला त्या पाहुण्यानं ना. आला नाही काही नाही. एवढं मोठं म्हणजे वाटते त्या पाहुण्याच्याच मनात आहे की काय सांगा माय. घेतेच वाटते बाई हे सुस्मी. काय आहे माय? काय लय मोठं आहे का? लय मोठं असलं काही नेलं उलसक कोण तर वाटतही नाही. अति तसंच टाकापुरतं रमाय नाही. जाऊ दे माय, घेऊ दे. घेते जाय. घे म्हणा, खाय म्हणा. घालता मळ्यावर. तुला नाश्यावरची साडी जरी तर भावाले हानू देईन तर नामाची जानकी नाही म्हणा. मिली तर तुला साडी भेटणार नाही म्हणा सुस्मी माहेरातली. तशीच जाजो म्हणा मग सरणावर. घे म्हणा मा एकर घेता का तू? घे. तुला ना शेवटची शिदोरी देत मी ना शेवटची साडी बी आणत नाही म्हणा. जिवंतपणे तर दूरच दूर, पण मेल्यावरही तुला काही भेटणार नाही माहेरातलं. काय म्हणा मा एक करस मग ते उकरू. अशी आहे पाय ना वहिनी कशी बोलते. म्हणते तुम्ही सकोन नाश्ता केला म्हणते. म्हणजे सांगा नाश्ता केला खाल्ला तर तो काढते म्हटलं. अशी भावजई आहे का कोणाची? जानकी किती गरीब दिसते. गरीब नाही म्हटलं ते एक नंबरची डाकी नाही म्हटलं. मामायला लय तरच देते. मी काही असंच नाही घेऊन राहिली. मी असंच नाही म्हणून राहिली तिले. कहून तर मला माहिती नाही मामायला लय तरच देते. मला म्हटलं वहिनी ह्या पा इतकी हलकटपणा करते. पाहिलं ना तुम्ही? पाहिलं ना तुमच्या तोंडावर? मला म्हणते की मला भूक लागली मी जेवतो. तुम्ही सकाळून 2 प्लेट नाश्ता खाल्ला. अशी हलकट तोंडाची कहून सोडावी नाही. नाही मी आज लयच गरम दिसली. लयच गरमच झाली जशी जानकी. नाही ते शकलीच मला तिची साजरी. आता कोणाली वाटते मग आता काय लय आहे. जेवढं आहे त्यातलं बी कोण नेतो म्हणलं की मनाले खराब वाटते. एकदाच नसलं तर वाटते नाहीच बा आपल्या घरी. पण असल्यावर तर कोणी घेऊन चाललं तर कोणाला खराब वाटते माय. जानकीलाच खराब वाटे यात काय नाव. बसा बाई सुस ना बाई. येतो माय तुमचा भाऊ येईन घरी. तुझ्या भावाचं तर बोललं माय बाई निरा थै नाचतच राहते माझ्या डोक्यावर. येतो बाई. जा माय भाऊ जाई आलती तुम्हाला जेवायला बोलायला. घ्या माय जेवण करून. होय माय मागाची पाहुणे आले का अचानकच आले ते. आला वाटते बाई हा पाहुणा. माय आला माय उगाच मी त्याला बोलली. पण आता काय म्हणते काय सांगा माय बाई. काय इले घ्यायला आला काय आला तर मी फोन केला म्हणूनच आला असेल पाहुणा. मला वाटतेच म्हणूनच आला. मी सांगलं ना की सुस्मी सही नाही देऊन राहिली. पाहुण्याच्या मनात नशीन व काही माय उगाच मी त्याच्यावर नाव हे केलं माय बाई. खरंच उगाच आळ घेतला. पण काय सांगा माय आता पाहुणा येऊन काय म्हणते तर त्याच्या मनात आहे का त्याला यातलं काही माहीतच नव्हतं का काय आहे आता समजतेस ना. पण मी फोन केला म्हणूनच पाहुणे आले. या ना. अहो ये माई वहिनी होय गजानन भाऊ नाही का त्याच्या घरचे. असं का? हो बाबा मी येतो माय सुषमा बाई. येतो माय बाई. का फोन नाही काही नाही अचानकच आले. पोट्टे कसे आहेत बाई? बाई जगण्या शाळेत जाऊन राहिले बरोबर. तुला आहे का काही काळजी? 5 दिवस आहे येऊन बसली. अरे हा काही या ना म्हटलं जाऊ बा. हात पाय धुवायला पाणी देतो मी. हो वहिनी उलसक गरम पाणी करजा म्हटलं. थंडी वाजते थंड पाण्यानं. उलसक गरम करा जसं कोमट झालं तरी बरं वाटते. आहे ना वातावरणात थंडी आहे ना. थंड पाण्यानं लय अजून हुलकी धरते. का तसेच आले जशी पिसाटल्यासारखे. का घरी वावरातून आले वाटते नाही काही अंतोंड धुवायला का घरी उठले सुटले चालले तसेच साजरं लागते काय. तू काऊन नाही आली इतके दिवस झाले घरी? एक सोयी द्यायला तुला 100 दिवस लागतात काय? आणि तो घरी नोकर ठेवायला काय? लेकराची शाळा त्याचे डबे त्याचं ढमको त्याचं टमको. माय काय 16 वर्षाची पोरगी आहे काय? इकडे उड्या मारीन तिकडे उड्या मारीन सपोन नाही भाकर करीन लेकरायचंही करीन. आणि तू येऊन मस्त गप्पा ठोकतो. काय तुला जीवाला लाज शरम आहे की नाही काही? ते झालंच नाही ना. ते दाखल्याचं काम झालंच नाही अजून. असं दाखल्याचं काम झालं नाही. आता आलो ना मी. कुठे आता भाऊ? मी जातो ग्रामपंचायत मध्ये मी आणतो स्वतः दाखला. आणि कुठे सही करायला लागते तुला? सही खाली करून आली सही कोण नाही करून राहिली? माहित नव्हतं वाटते. बोल म्हणा बोल. अरे कुत्ताळ म्हणा साजरी नाही तुम्ही जैक लाकूड आणून देतो म्हणा. कांड म्हणा तीच तो बायकोले साजरी आणि घेऊन जायचे फरफटत. डोकं तोंड नको दाखवा आम्हाला. कांड म्हणा साजरी तिला बोलल्या ना नाही बदलते. सुस्मी मेल्या तोंडाची मास नशी येऊन पडली अशी अज्जात न काय कामाची माय. आपल्याला तर वाटते माय आपला भाऊ डोळ्यावर दिसला भाषा असले बोलले आत्या आत्या करत बांगा आले बस झालं. आणि या कुत्रीले नाही खायचं पडलं डोंबऱ्या तोंडाची. कांड म्हणा साजरी
पाहुणेला माहित नाही वाटते बाई यातलं काही. घरात चला ना. घरात नाही घरी चाल. तू का समजून राहिली स्वतःला? आता बाई येईल का माहित झालं की काय? नाही नाही, येईल कसं माहित होईल? कोण सांगणार आहे? जलारामची काय हिंमत मानवऱ्याला फोन करून सांगेल, मग तर आली त्याची. हा माय बाबा तर काही जवायला फोन करून सांगायचं नाहीत. मी होती येऊन भांडण करून राहिली, हिस्सा मागून राहिली म्हणून. मी बी आलती माझ्या दाखल्याले होती येऊन समजलं मला की काय होतं म्हणून हिस्सा मागला. मी काय पैसे लागते का हिस्सा मागेले? मग आली मागला तर काय घोर झाला? या माणसाला माहित झालं वाटते बाई. माय हा तर मला होतीच कांड्याचा होय. माय मायराचं पण माई इज्जतीचा फालुदा होऊन जाईल माय बाई. या माणसाला की अक्कल नाही माय. मला तर होतीच कुताळ्याचा होय माय बाई. सुसमी याले कसं काय माहित झालं? चाली जाय नाही तर हा काही खरं नाही होती. तो माग जाय कला कडून धुणार लागीन आणि तुला पुऱ्या माहेरात ना पवीन तर काही कामाची गोट नाही बाई. हावं नाही माय बाई. कसं काय नाही याले काय माहित होणार आहे? याले कसं काय माहित होणार आहे? याला माहितच नाही. मला वाटतं मला घ्यायला झाले. याला वाटलं 4-5 दिवस झाले आणि माय पडली हिंदी मार बुडगी तर भल्ली ऐद्या तोंडाची. खाले पाहिजे तिने धंदा करणं उरावर बसते म्हणून धाडलं शीन. पोर आले न्यायले मले म्हणून आलसी न्यायले. येईल कोण सांगणार आहे की मी हिस्सा मागून राहिली म्हणून? भाऊ हातपाय धुना म्हटलं. हो सांगते जायचं आहे म्हणा. तर बाबा आहेत का घरी? माय बाई आले घरातले धरून जायचंय काही बी नाही ना. तुम्ही तर घोड्यावरच येता. चला मा भाऊ घरी नाही, मा बाबा घरी नाहीत, भेटी तर घ्या द्यायचे. मा काम झालं नाही म्हणलं अजून. ते दाखला भेटला असं नाही. चल तुला सांगतो. तुला समजून राहिलो सांगून राहिलो मी. समजून नाही राहिला का तुला? मॅच समजतं का तुम्हाला? ती गलीवर तमाशा करायला पुरत नाही. तर तो बाबाच्या तो भावाच्या देखता सांगतो. भाऊ जाई तुझी आई कुठे? मला काय ओढून राहिले बाई. चल म्हटलं तुला माणूस की ना घरात ती सोयऱ्याच्या घरात तमाशा करू नको. खराब बोलतो मी सगळ्यासोबत. चल ती नावाले बट्टा लावता का तुला? लाज आहे जराशी. भाऊजी काय म्हणेल? काहीच नाही केलं. काय लावलं तू हे? कायच मा काही ध्यानातच नाही येऊन राहिलं. तुम्ही काय म्हणून राहिले ते? काय लावलं? काय झालं जी? असं तर ध्यानात नाही येऊन राहिलं? आता अति आहेस म्हणून सांग. घरी असते ना तर बरोबर ध्यानातच आणून दिलं असतं. मॅट समजतो तू मला? मॅट दिसतो मी तुले? तू स्वतःला काय समजून राहिली? काहीच नाही केलं. तुमच्या मायनं काही भरवलं असेल तुमच्या मनात आहे ना. त्यानेच भांडण लावले असतील. एका दोन सांगलं असेल. मी इकडे आली ना तुमचे कान भरले असतील. तुमच्या मायला तेवढंच येते फक्त. तिला तर वाटते की मी सुखानं नांदलीच ते पाहिजे. आपल्यात भांडण झाले पाहिजे. तिनंच तुम्हाला भडकून दिलं असेल म्हणून तर आले निराश हे करून राहिले. काय केलं माय कोणाचा गाठोडा खाल्लं माय बाई? आले तापासून निराश हे करून राहिले. तसं काही लयच काही गुन्हा केला? काय सांगलं तुमच्या मायनं माई विरोधात? मला मायले म्हणतात आणू नको. तिचा काही संबंध नाही. आता माय बाई जबाई बा आले नाही तर लागेल की आमच्या पोरीवर रबच झाडून राहिले. काय माय बाई काय केलं तिनं असं? मामीजी काय केलं हे तुम्हाला माहित नाही का? पाय बाई पाय कसे करतात? पाय मा सासून काहीतरी एकाच दोन सांगलं असेल. तिनंच कान भरले असतील. पाय अशी खोटाडी आहे. एकाच दोन सांगून भांडण लावते. या माणसाच्या मनात काही बी भरवते. हा माणूस असाच मला करते. घरी बी असंच करते माय. मी लय कावली माय बाई या माणसाले. काय सांगू आई तुले? मला लय त्रास आहे. पाय न ती जसा करते तर घरी कसं करत अशी होय धुवाली. म्हणलं जाऊ बा आम्ही पोरीचं लग्न लावून दिलं तर तुमच्या संग इकलं नाही तुम्हाला. जा पाय सांगता हात उचारसान जा पाय सांगता राब खाय सांग. काय गुन्हा आहे आमच्या पोरीचा? आले नाही तर दारापासून तिला वळत घरात काय आणलं? ती येऊन काय साधून राहिले? काय केलं मा पोरीनं? काय केलं? हे येऊन हिशे मागून राहिले. तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला कोण सांगितलं? कोण सांगितलं हे महत्वाचं नाही. हे खरं आहे का खोटं आहे सांग पहिले. खरं आहे ना हे? खरं आहे ना हे? तू येईल हिस्सा मागून राहिली ना. कुठे नेता तो हिस्सा? तो कुठे नेता? म्हटलं जाऊ बा मामाजी मी तुम्हाला शांततेनं सांगतो. मा घरून इले काहीच सांगण्यात आलं नाही. मला तर मला माहिती नाही यातलं काही. हे काय आली हे बाई होती. हे म्हणे जन्माचा दाखला पाहिजे. मा भाऊ म्हणते सही पाहिजे म्हणून ये बाई. तर मामाजी तुम्हीच बोला होता ना. कारण हे अतिऊन हे काय हे तुम्हाला वाटत असेल बा की आम्ही जिले काही म्हणतो का घरी तो बापाच्या घरी जाऊन काही माग विचारा नाही तर तुमच्या पोरीले मा तोंडावर विचारा केले कोणीतरी म्हटलं काय तो बापाच्या घरून काही आण. मला गरज नाही. मी खुद्दारा अशीन गरीब मी पण मी खुद्दारा मजुरी करून बी मा पोट भरतो. म्हटलं इज्जतदारीने जीवन जगतो. मी कोणाच्या पुढे हात नाही पसरत. म्हटलं विचारा तुमच्या पोरीले एकदा तरी मी म्हटलं का दिले हे आण का ते आण का हे पाहिजे का ते पाहिजे. तुम्हाला काय वाटत असेल? त्या जलाराम भोले काय वाटत असेल की जवानच सांगितलं असेल म्हणूनच आमची बहीण ती आली. म्हणजे न खाऊन मानावाले वाटत आहे की नाही. माय बाप बदल म्हाताऱ्या बिमार असतात सदैव. तेले जर धक्का बसला त्याच्या कानावर गेलं म्हटलं हे गोष्ट आणि मा मायले मा बापाला काही झालं तर तुमची पोरगी तुमच्याच घरी राहील. हे बी मी सांगून देतो आता. तुमच्या माय बापाला धक्का बसले काय झालं? मा पोरीनं काय कांड केली का कोणती? माय पोरगी एवढी गुणवान भेटली रूपवान भेटली सुग्रण आहे संस्कारित आहे. कायची कमी आहे मा पोरीत? आले गेले तिले जरा हे करत आहेत काय तुमच्या माय बापाला धक्का बसला काय झालं गेले? तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला.
जा काही स्वयंपाक पाणी असेल काही असेल तुमच्या करा काही चहा गी ठेवा जरा. जवळ बा मी काय म्हणतो हे बा बसा शांततेनं बोलू आपण. मामाजी शांततेनंच बोलून राहिलो मी तेवढंच सांगायला आलो की यातलं मला काहीच माहित नाही. ही बाई ती काय घुशी मागून राहिली मला काहीच पाहिजे नाही. पण मला पाहिजे ना. तुम्हाला नशीन लागत पण मला पाहिजे. हो मला पाहिजे हिस्सा. मी मागितलं मा भाली 1 एकर वावर. ते बी त्याच्यातलं याच्यातलं नाही मागितलं. त्या मोठ्याच्या याच्यातलं नाही मागितलं नाही. जलारामच्या याच्यातलं नाही मागितलं. बापाच्या नावानं 2 एकर आहे त्यातलं 1 एकर मागितलं. आणि त्याच्यावर मा अधिकार आहे म्हणलं. कायद्यानं कोर्टानं समद्यानं मला भेटते म्हणलं ते. मला पाहिजे 1 एकर म्हणून नाही मागला हिस्सा. मागा हिस्सा नाही का मग पोरगी हा म्हणून काय लग्न करून दिलं झालं का याच्या जबाबदाऱ्या. हा सगळे का बापाच्या इस्टेटवर का फक्त पोरायचाच हक्क आहे का. बराबरीनं पोरीचा आहे म्हणलं. आणि सगळ्या याच्यातला नाही मागून राहिली मी फक्त बापाच्या वावरातलाच मागून राहिली. 2 एकरातलं 1 एकर मागून राहिली. त्याच्या याच्यातला नाही मागून राहिली. मला पाहिजे हिस्सा. काऊन तुला घरी खायला नाही भीक मागतं का तू तिकडे. हा तुले कपडे नाही खायले नाही राहिले घर नाही काले पाहिजे तुले. मी मेलो का हाव ना मी जिथं अजून मग काले लोकांच्या पुढे हात पसरून राहिली. मी मेल्यावर पसरतो आताच पण हात पसरतो लोकांच्या पुढे हाव ना मी जिथं अजून. लोकांच्या कुठे माय बाप आहे माय आहे माय बापाला मागितलं मी काही त्या जलारामला मागितलं नाही त्या मोठ्याला मागलं नाही. माय बाप देतील मला. लोकांच्या पुढे काय माय बाप का लोक आहेत काय अधिकार आहे तो. असं का तो अधिकार आहे ना असं तुला आजचा हिस्सा पाहिजे नाही. बरं तू आजचा हिस्सा घे. मी गरज आपला हिस्सा बिना बैली देतो. हा तू आजचा घे मी बिना बैली देतो. पण तू हा आजचं 1 एकर घेऊन घरी येणार नाहीस हे ध्यान ठेव. काय म्हणलं घरी येणार नाहीस तू. 1 एकर होती वाय का तिकडे कुकडे जाऊन वाय. माल्या घरी वापस यायचं नाही. तू हिस्सा घेतो भावाजवळचा 1 एकर काय तू सबनी घेतली तर मला काही घेणं नाही. पण माल्या घरी यायचं नाही दारातही पाय टाकायचा नाही. पण तत्चा हिस्सा मी बहिणीला देतो. काय तू आजचा घे. बस मला निर्णय सांगितला बाकीचा निर्णय तुमच्या पोरीच्या हातात. म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीला कसं काय देसा. तिच्या घरी कायची कमी आहे. मग तू घरी काय भिकेला लागली का तू. हा 2 टाइम कोटरो घेऊन हिंडत असतं का. तिच्या घरी आहे समजा तिला गरज नाही. पण तुला कायची गरज आहे. तुला 2 टाइम खायला भेटत नाही. कोणती वावराईन जातो तो. हा एक खेप नाही दिला ना वावरा तर 6 दिवस बिमारच पडेल राहिली. माझी बहीण तर तिकडे वावराईन हे मजुऱ्या करते म्हणलं ते मजुराही करते ते आलुपोंगी तैते. हा तेवढं तर तुला काही दगदगही नाही तेवढं तरासही नाही तेवढं कामही नाही तुले. हा आयती बसून खाताना साजरी बेसरामासारखी जशी 100 एकरावाल्याची पोरगी वयस 200 एकरावाल्याची बायको वयस अशा राजवाडी ठाटात राहतं ना तरी लाज नाही वाटत. म्हणतं तिला काय कमी आहे तुला कायची कमी आहे वा. बरोबर आहे पाहुणा साजरा आहे गो. मी तर म्हणलं माय पाहुणाही तसंच आहे का नाही व माय देवा माफ करे माय चांगल्या माणसाला आड घेतला. माय बाई जानके तो तोंडात किडे पडतील काय तू त्या पाहुण्याला बोलले हो माय चुकलं बाई मला. पाहुणा साजरा आहे व माय. आता माय बाई जबाई बा हे तर काही आणलं तुम्ही न्यार. माय पोरीले तुम्ही असं बोलू शकत नाही. तुमची बहीण तर लय साजरी आहे लय तशी आहे जी भावाला जी ओळून टाकते आणि काल हिशे घेते. आमचं आम्ही पाहून घेऊ मामीची. माझी बहिणीला काय पाहिजे काय नाही. पण मी दिली हिस्सा दिन हे नक्की 1.5 एकर माघारी तर ते गुंठेवारी न करीन मी गुंठा हिस्सा करीन. तुमच्या पोरीला हिस्सा पाहिजे मा बहिणीला नाही पाहिजे का. हे तर काही लावलं माय पुण्याला लुटान साताऱ्याला दान करा माय यानं काय पुरत असते असं असते का कुठे माय. हे तर काय मी ऐकलं तसं तुमची बहीण करीन का. माझी बहीण करू का ना करू पण मी देतो म्हणून सांगलं तिला हिस्सा. तू तुला आता अतिच पाहायला काय वस्तान बसते तर ते हिशे घे तू आता का तिकडे 1 एकर घे का सबन घे मला घेणं नाही. तू हिस्सा घे. तिसरा आहे मादारात पाय टाकायचा नाही. येतो मी मामाजी. तुम्हाला मग सांगितलं जलाराम भाऊ हे बाबा ही हिशे मागेलेली काय मागेलेली आम्हाला यातलं काहीच माहित नाही. मला नाही मामा बापाला माहित नव्हतं. हे म्हणे जन्माचा दाखल्यासाठी आली. ही जाती काय तुम्हाला काय झालं तुमच्या बहीण भावा आहे तुमच्या घरात काय आहे मला काही घेणं नाही. पण मला काहीच पाहिजे नाही माय बापाला काही पाहिजे नाही. ते दोष लावू नका आम्हाला बाई मनात ओढू नका. हे तुमची बहीण तुम्ही पाहत राहा. आता याच्या पुढे मी काही बोलत नाही सांगतही नाही. तुमची बहीण तुम्ही सांभाळा हिशे द्या तिकडे काही करा. काऊन तर तिला मी सांगलं तुला जर हिस्सा लागत असेल तो भावातला तर तो भावाच्याच घरी राह. मा नावाली बट्टा लावून माघरी असं नाही. कारण खुद्दारीनं जीवन जगणार आहो मी मजुरी करीन पण कोणाच्या पुढे हात नाही पसरीन. लक्षात ठेवतो कोटरा घेऊन हिंडत नाही मी कोणाच्या मागं. काऊन तर मामन गटात बळ आहे लोकांचं खात नाही मी. फक्त हिस्सा घेशील ना तेव्हा ती तुली उली तो भाषी त्याच्या तोंडाची पाहिजो पण मनातल्या मनात तरी लाज वाटवतो तुले बेसरम.